माता की सब नेते आहे ना बाबा बीजेपी और स्वाभिमान के शेतकऱ्यांसाठी असो शेतमजुरांसाठी दसरा मेळावा आहे उद्या आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते जे पत्रकार परिषद घेतात त्यांचं जे पोपट रोज सकाळी 9 वाजता बोलते त्यांनाही माझं सांगणं आहे खूप मोठ्या माझ्यापेक्षा वयाने पण त्यांना सल्ला नक्की देऊ शकते एक शेतकऱ्याची मुलगी म्हणून आणि या महाराष्ट्राची मुलगी आणि सून म्हणून जे संकट शेतकऱ्यांवर आहे टोमणे मारण्याचा काम फक्त उद्धव ठाकरेजीकडे आहे। उद्या जे मेळावा ते दसरा मेळावा घेणार आहे माझं एवढंच म्हणणं राहील जे 150 कोटी 200 कोटींचे मालक आहे तुम्ही जे घोषणा केलेली आहे उद्या तुम्ही फक्त घोषणा काही कोटींची केली आहे पण तुम्ही किती हजारो कोटींचे मालक आहे हा महाराष्ट्राच्या नाही पूर्ण देशाच्या लोकांना माहीत आहे। तर माझी विनंती एवढीच राहील जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होते तेव्हा तुम्ही नेहमी फेसबुक लाईव्ह करून संवाद साधला लोकांसोबत तुम्ही कधी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत गेले नाही आणि शेताची माती पायाला लागते कशी झोमते कशी दगड कसे रुततात पायाला ते उद्धव ठाकरे साहेबांना माहीत नाही। नुसतं टोमणे मारून ऑपोजिशनवर मुख्यमंत्रीवर आमचे देवाभाऊवर आमचे उपमुख्यमंत्रीवर फक्त टोमणे मारण्याचं काम करतात आणि उद्याही सुद्धा पूर्ण महाराष्ट्र पाहणार आहे। गेल्या किती वर्षापासून आम्ही पाहत आहे दसरे मेळाव्यामध्ये महाराष्ट्रासाठी काय करणार शेतकऱ्यांसाठी काय करणार त्याच्यावर काही लक्ष नाही फक्त टोमणे मारण्याचं काम उद्धव ठाकरे करत आणि उद्या तुम्ही म्हणताय ना सगळे खुश आहे ठाकरे कुटुंब एकत्रित येत आहे आम्ही सगळं महाराष्ट्राची जनता खूप खुश आहे पण आम्हाला आमच्या शेतकऱ्यांसाठी एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही उद्या शेतकऱ्यांसाठी हजारो कोटींचे मालिक जे लोक आहेत ते उद्या सगळे ठाकरे कुटुंब शेतकऱ्यांना किती कोटीची किती हजारो किती 100 कोटींची घोषणा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तुम्ही करता त्याची वाट आम्ही नक्की पाहू। नाहीतर तुमचं तर ठरलेलं आहे टोमणं मारणं आणि टोमणे मारून राजकारण करणं। उद्धव ठाकरेजी उद्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही दसरा मेळावा करा टोमणे मारण्यासाठी नाही। खूप उत्साहाने आम्ही दरवर्षी पदयात्रा करतो आणि यावेळी जी परिस्थिती आम्ही महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे हाल होताना आणि जे कळ देवांनी शेतकऱ्यांवर टाकलेलं आहे ते पाहून
यावेळी अंबादेवीला एकविरा देवीला एवढीच साकडं घालते की त्यांचं भविष्य चांगलं हो आणि आमचे मुख्यमंत्री देवाभाऊला अंबादेवी एकविरा देवी एवढी ताकद द्यावं की लवकरात लवकर दिवाळीच्या अगोदर आमच्या शेतकऱ्यांचं सगळं काही चांगलं हो एवढेच आज आशीर्वाद मागायला आणि साकडं घालायला मी अंबादेवी आणि एकविरा देवीमध्ये सगळं. मुख्यमंत्र्यांनी तब्येत दिल्यानंतर खालच्या पातळीवर टीका केलेली आहे, काय सांगा तुम्ही? मला असं वाटते पक्ष कोणाच्याही पक्षातून कोणीही आमदार असो कोणीही असो, मला वाटते जी आज परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आणि जे शेतकऱ्यांचे हाल आहे, मला वाटते आपला योगदान इंडिव्हिज्युअल आपण काय शेतकऱ्यांसाठी करतोय त्याला महत्त्व दिलं पाहिजे. राजकारण हा आयुष्यभर पूर्ण सगळे पॉलिटिकल लोकांमध्ये आणि वेगळे वेगळे पक्षांमध्ये चालणार आहे, पण मला वाटते की आमचा शेतकरी जर आज संकटात आहे तर त्याच्यावर आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि राजकारण आणि या सगळी गोष्टी चालत राहणार. अनेक वर्षापासून अंबा माता यांना मातेच्या चरणी प्रार्थना करायला आम्ही जातो. बिना चपलीने पैदल गंगासाठीचे निवास करून जातो. हजारो कार्यकर्ते युवासन पार्टीचे कार्यकर्ते आहेत, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत, सगळे मिळून खऱ्या अर्थानं आज या महापदयात्रामध्ये आज शेतकऱ्यांच्या संकटामध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती खराब आहे. ही परिस्थिती माझी अंबामाता जीवनाला ही प्रार्थना आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना एवढी शक्ती दो की या सगळ्या दिवाळीच्या आधी सगळ्या नुकसानभरपाई मिळाली पाहिजे. शेतकऱ्याला बळकट करण्यासाठी एवढे महाराष्ट्राचे नेते आहेत त्यांनी आपल्या संपत्तीपैकी 10% संपत्ती जर मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा केली तर मला असं वाटते की सगळ्याचं लक्ष काही अनेक नेत्यांकडे आहे दूर होईल आणि खऱ्या अर्थानं सगळं सापडलेला शेतकरी त्याला मदत केलेला आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हे नॉन करत आहे आणि कुठल्याही प्रकारे त्याच्यावर कलंक नाही आहे, कुठल्या प्रकारची संपत्ती नाही आहे असे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे. आणि मी सगळ्या नेत्यांना सगळ्यांनी पुढे येऊन आता राज्याच्या शेतकऱ्याला मदत करण्याची गरज आहे. सगळ्यांनी पुढे यावं. हे शेतकरी नेते स्वतःला हे महाराष्ट्रामध्ये फिरत आहे काही आमच्या जिल्ह्यातली संपन्नाची पुरी यादी आणतात. जर तुम्ही जर या यादीमध्ये 10% जरी वाटप केली तर थोडी माणुसकी सरकार शेतकऱ्यासाठी राहील असं कुठेतरी वाटेल. कारण तुम्ही मंत्री होते, सरकारमध्ये होते, आता आमदार आहे, आमदार नाही आहे, माजी आमदार झाले आहे, त्याच्यानंतर तुम्ही महाराष्ट्रामध्ये फिरता ज्ञान देत. मला वाटते स्वतःपासून सुरू केलं पाहिजे. स्वतः जर त्यांनी आपल्या संपत्तीमधला 10% पैसे शेतकऱ्याकडे दिले तर शेतकऱ्याबद्दल काही आपुलकी असं दिसेल. नुसतं आरोप करायचे, प्रत्यारोप करायचे, राज्यामध्ये शेतकऱ्याच्या नावानं आपली दुकानदारी चालू करायची हे न करता पुढील शेतकऱ्याकडे साथ द्या आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहायता जमा करा अशी माझी विनंती. अनेक वर्षापासून अंबा माता यांना मातेच्या चरणी प्रार्थना करायला आम्ही जातो. बिना चपलीने पैदल गंगासाठीचे निवास करून जातो. हजारो कार्यकर्ते युवासन पार्टीचे कार्यकर्ते आहेत, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत, सगळे मिळून खऱ्या अर्थानं आज या महापदयात्रामध्ये आज शेतकऱ्यांच्या संकटामध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती खराब आहे. ही परिस्थिती माझी अंबामाता जीवनाला ही प्रार्थना आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना एवढी शक्ती दो की या सगळ्या दिवाळीच्या आधी सगळ्या नुकसानभरपाई मिळाली पाहिजे. शेतकऱ्याला बळकट करण्यासाठी एवढे महाराष्ट्राचे नेते आहेत त्यांनी आपल्या संपत्तीपैकी 10% संपत्ती जर मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा केली तर मला असं वाटते की सगळ्याचं लक्ष काही अनेक नेत्यांकडे आहे दूर होईल आणि खऱ्या अर्थानं सगळं सापडलेला शेतकरी त्याला मदत केलेला आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हे नॉन करत आहे आणि कुठल्याही प्रकारे त्याच्यावर कलंक नाही आहे, कुठल्या प्रकारची संपत्ती नाही आहे असे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे. आणि मी सगळ्या नेत्यांना सगळ्यांनी पुढे येऊन आता राज्याच्या शेतकऱ्याला मदत करण्याची गरज आहे. सगळ्यांनी पुढे यावं. हे शेतकरी नेते स्वतःला हे महाराष्ट्रामध्ये फिरत आहे काही आमच्या जिल्ह्यातली
संबंधाची पुरी यादी आणतात. जर त्या यादीमध्ये 10% जरी वाटप केली तर थोडी माणुसकी सरकार शेतकऱ्यासाठी राहील असं कुठेतरी वाटेल. कारण तुम्ही मंत्री होते, सरकारमध्ये होते, आता आमदार आहे, आमदार नाही आहे, माजी आमदार झाले आहे, त्याच्यानंतर तुम्ही महाराष्ट्रामध्ये फिरता ज्ञान देत. मला वाटते स्वतःपासून सुरू केलं पाहिजे. स्वतः जर त्यांनी आपल्या संपत्तीमधला 10% पैसे शेतकऱ्याकडे दिले तर शेतकऱ्याबद्दल काही आपुलकी असं दिसेल. नुसतं आरोप करायचे, प्रत्यारोप करायचे, राज्यामध्ये शेतकऱ्याच्या नावानं आपली दुकानदारी चालू करायची, हे न करता पुढील शेतकऱ्यासाठी साथ द्या आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहायता जमा करा अशी माझी विनंती.